नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पना पाटील बोलते. स्वाद महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज आहे ना, गटार अमावस्या आहे. मी तुम्हाला गुलगुले कसे बनवताय बनवून दाखवणार आहे. आणि मी आता चूल पेटवायला घेतलेले. मी त्याच्यावर आहे ना कढई ठेवते लोखंडाची मस्त, आणि तेल ओतते मी त्याच्यामध्ये. आता हे बघा, कढईमध्ये तेल टाकलंय मी. आता आपल्या कढईमध्ये तेल गरम होतंय मस्तपैकी, जाळ पण चांगला छान चालू आहे. आणि मी इकडं आता आहे ना पीठ मळायला घेते गुलगुल्यांसाठी. हे बघा, एक ताट मी आता ताट घेतलंय एक, त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेते. जवळपास अर्धा किलो आहे पीठ. हे बघा, बघू शकता आपण ताटामध्ये. आणि त्याला आहे ना मी आता गूळ आहे ना फोडून घेतलेला आहे. गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळून घेतला आणि थोडंसं कोमट पाणी करायचं आणि चुलीवर गरम करून हलवून घेतलेलं आहे मी ते. म्हणजे खडे वगैरे सर्व निघून जातात खाली पाण्यामध्ये, आणि ते कचकच लागत नाही दातामध्ये. असं हे बघा, असं हलवून घेते मी आता मस्त. गूळ खाली थोडा बसून गेलेला आहे ना. आता आहे ना मी गुळाचं पाणी पिठामध्ये घालते. हे बघा, गाळणीने गाळून घ्यायचं केव्हा पण, अंदाजानुसार टाकायचं पाणी. आणि मी आता ते एकदम मस्त असं एकजीव करून घेते. आणि हे बघा, असं कालून घ्यायचं मिश्रण गुळाचं आणि पिठाचं. अजून परत गोड पाणी टाकत चालायचं त्याच्यामध्ये. हे बघा, श्रावण महिना आला का आपल्याला असं वाटतं उपवास उपवास असतं. मग आता काय, अमावस्या आहे, थोडंसं मस्त गोड काहीतरी करायचं, नैवेद्याला पण कामात येईल आणि खायला पण सर्वांना. हे बघा, असं हळूहळू एका साईडने मिक्स करायचं. मस्त छान मिक्स होऊन राहिलं बघा. गठुळी तर अजिबातच नाही होणार, कारण आहे ना कोमट पाणी करायचं, केव्हाही गार पाणी टाकायचंच नाही गुळाचं. मग ते आपल्याला सोपं जातं अगदी. हे बघा, असं पाणी टाकून घ्यायचं. असं चाळून घेतलं का मग काढायला पण, तेलात टाकायला पण सोपं जातं मस्त. पीठ भिजलं गेलं आपलं गूळ घालून गव्हाचं. आणि मी आता मीठ घालते त्याला वरून. हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे भजे गुलगुले छान येतात. थोडंसं कालून घेते मी आता ते. आणि त्याच्यामध्ये ना हे बघा, आणि बाया आहे ना सोडा खार टाकता, कोणी इनो टाकतं, कोणी काय टाकतं. मी आहे ना तेल घालते. हे बघा, कडकडून गरम झालेलं तेल टाकायचं. हे बघा, असं तेल घातलं ना गुलगुले एकदम छान येतात. तुम्ही सुद्धा असं घरी ट्राय करून बघायचं. मी आता ते थोडं गरम आहे, आणि गरम आहे, चटका बसतो. आता आहे ना मी गरम तेल टाकलेलं आहे, थोडंसं गारू देते, मग मिक्स करून घेईल आणि चाळून घेईल मी एकदा मग मस्त. आता गरम तेल झालेलं आहे. मी आता आहे ना गुलगुल्यांसोबत थोडेसे पापड काढून घेते गरम तेलामध्ये. हे बघा, आपण पाहू शकता नागलीचे पापड आहे. बघा केवढा पापड झाला बघा. हे बघा, आता पापड टाकते मी तेलामध्ये. वा, हे बघा कसा मस्त पापड फुलून गेला बघा. नागलीचे पापड खायला बी छान, लहान मुलांना सुद्धा द्यायचं. रोज पापड भाजून द्यावा पोरांना. हे बघा, असे पापड भाजून घ्यायचे मस्त. कसं गुलगुल्यासोबत खायला काहीतरी पाहिजे ना तोंडी लावायला. मग ते पापड काढून घेते, आवडीने सर्व खाता. मग हे बघा किती छान.
हे बघा आता गरम तेल टाकलेलं होतं ना, थोडंसं गार झालंय. मी आता ते मिक्स करून घेते आणि तेल आहे ना थोडंसं भरपूरच घालायचं. 2-1 पळ्या टाकूनच द्यायचं. कारण पिठाचा अंदाज घ्यायचा. जेवढं पीठ असलं ना त्या नुसार टाकायचं. हे बघा छान मिक्स होऊन गेलं बघा. मी आता आहे ना तेलात हे बघा मी आता तेलामध्ये गुलगुले सोडते. एकदम पीठ पण छान झालेलं आहे बघा. बघा मस्त तेल तापलेलं आहे. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा हाताला. गुलगुले सोडताना तेलामध्ये पाण्याचा हात लावला ना पीठ असं पटकन हाताचं निघून जातं. हे बघा हाताला अजिबात लटकत नाही. हाच तर मग चुलीवरचा खरा स्वयंपाक. एकदम खायला रुचकर, चवदार, असं वाटतं किती खावा आणि किती नाही. आणि शेतकरीला चुल्या वाचून होत नाही. चूल हे शेतकरीला लागतंच. सकाळी संध्याकाळी काहीतरी भाजी तर जाते गॅसवरून, एखाद्या वेळेस पण भाकरी, पोळ्या, खिचडी सर्व असं वाटतं चुलीवरच खावा. हे बघा टाकावून गेले माझे तेलामध्ये आता. आणि मी थोड्या वेळात ते मस्त तेलात शिजू देते मस्त. आता ते जाळ पण छान होतोय. हॉटेलवर सुद्धा तुम्ही शेगडीवरचा पाववडा किंवा चुलीवरचा पाववडा खा, त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच अशी चव कळेल. खरंच छान आहे चुलीवरचं. पण आता काय शहरामध्ये नाही जमत. चूल नाही राहत, लाकडं नाही राहत, काही नाही. खेड्यावरचं असं वेगळंच असतं. हे बघा एकदम असं मोकळे मोकळे झाले बघा किती छान. हे बघा कसा कलर आला बघा, त्याला रंग मस्त रंग आला बघा. किती छान मस्त होऊन गेले. असे ते जास्त जाळ पण नाही करायचा, हळूहळू जाळ करायचा आणि मस्त त्या जाळावरच असं तेलावर हळूहळू. मग कसं जास्त जाळ असलं ना चर बळून जातात, ते जळालेलं काही कामाचं नाही ते. बघा किती छान मस्त कलर आला बघा. पाहू शकता आपण व्हिडिओ मध्ये बघा. मी आता काढून घेते तेल नितरून. हे बघा असं तेल नितरू द्यायचं चांगलं, घाई नाही करायची, काही होत नाही त्यांना. एकदम छान मस्त. हे बघा किती मस्त गुलगुले होऊन राहिले छान पैकी. लहान पोरं सुद्धा अशा आवडीने खाता. मी लहान मुलांसाठी खास स्पेशल असं वेगळं बनवणार आहे आज. कारण गरम खात नाही ना, याच्यासोबत तिखट पण छान लागता आणि गोड पण छान लागता. गुळाचेच करायचे केव्हा बी. डायबिटा सर्वच खाता आवडून असं. गरम आहे ना ते, खूप गरम आहे. एका बाजूला असं टाकत गेलं ना, एका बाजूचे लगेच तेलामध्ये तयार पण होऊन जातात. आणि असे सोडायचे मस्त. असे छान येतात ना गुलगुले. आज हवा चालू आहे ना, मग डोळ्याला दिकूल पण थोडासा कमीच लागतो. आणि गुलगुले पण छान निघतील. तुम्ही सुद्धा या खायला सर्व. आणि आम्हाला असं हवेमध्ये सवय येते, दिकूल लागला काय नाही लागला काय चुल्यावरच. हे बघा आपले कांदे कापून झाले. आता मी आता गोड भजे गुलगुले काढले, ते आता हे तिखट काढते मस्त.
हे बघा. आणि आज आहे ना सम्राटचं पीठ घेते मी. हे बघा, सम्राटचं पीठ आज दळलेलं नाही घरघंटीवर. मी आज एक पुडा मागून घेतला आणि त्याच्यानेच करते मी आता. हे बघा, कापून घेते. कसा आला सोरा? हा? अरे वा, असा छान आला. ओ बापरे, मस्त लागतो तुला. अरे वा, खाली बसून घे बेटा, खाली बैस भाऊ. तुझी सायकल कुठे आहे? हा, तिकडे आहे सायकल. अरे वा, दीदी कुठे आहे? हा, स्कूलला चालली दीदी. अरे वा, दीदीला बाय कर बेटा आता. छान आहे. अरे वा, मस्त आलं ना भाऊ. छान. वा रे वा वा वा, मस्त. वा वा वा. तिखट घालते मी आता. हे बघा, कारण कांदे भरपूर आहे ना, मग तो थोडंसं तिखट पण यायला पाहिजे. आणि मीठ घालते. हळद नाही टाकायची. हळद टाकली तर मग गुलगुले काळे पडून जातात. हळद टाकायचीच नाही. हिरव्या मिरच्या असल्या ना तरी सुद्धा नाही टाकायची. आणि ओवा टाकते मी आता. हो ना. हे बघा, ओवा टाकले. हे बघ, पाणीशे नाही ते. मी आता वरून कोथिंबीर घालते याला. मी आता कालून घेते. थोडंसंच पाणी घालायचं, कारण कांदे धुतलेले ना मस्त, आणि त्याला ओलावा असतो. हळूहळू पाणी टाकायचं, थोडं थोडं. कांदे थोडेसे जाडसरच घ्यायचे मस्त, आणि पीठ कमी घ्यायचं. कांद्यांचे गुलगुले एकदम छान येतात. मी आता या पिठामध्ये एक मोठा चमचा तेल घेते. कारण आहे ना, त्याच्यामध्ये ते हे नाही टाकायचं आपल्याला, सोडा खार, इनो काहीच टाकायचं नाही. हे बघा, गरम आहे. मी आता तेलात टाकते. हे बघा, तेल किती छान मस्त तापून गेलेलं आहे. तेलात टाकले मी आता. जाळ पण मस्त होऊन राहिला चुलीचा खाली. बाय वीरा, बाय कर का दीदीला. कांद्यांचे गुलगुले असे असताना तर एक असं धरून असं एक 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 नाही काढायचं, असं रप रप टाकून द्यायचं तेलामध्ये. एकदम छान. जसं करते ना मी, तुम्ही एकदा तसं करूनच बघा. चुलीवरचं शेतातलं साधं सोपं, जसं आलं तसं.
मी आता पलटून दिलेले आहे. एका बाजूने झाल्या त्या, आता दुसरी बाजू आता काढायला घेते. हे बघा, मी आता एका ताटामध्ये काढले आहे मस्त कांद्यांचे गुलगुले. अमावस्या आहे ना, मग अमावस्याला तळणमळण केलेलं चांगलं असतं. आणि शेतकऱ्याला अमावस्या, पौर्णिमा, नारळ वगैरे फोडणं, आषाढ महिन्यातले असं मसोबाला नैवेद्य दाखवायचा देवांना, घरच्या देवांना. सासू सासरे असतात, करावं लागतं, रूढी परंपरा लावून दिलेली असते. आता मी ताटात काढलेले आहे गोड गुलगुले, तिखट मस्तपैकी. आणि खायला आता सर्वच येतील. हे बघा, देते मी बी पोरांना, सर्व खातील मस्त आवडून. कुरकुरीत कडक आले बघा, हे बघा छान मस्त आले. पापड सुद्धा ठेवते मी एका बाजूला. पापड सुद्धा आवडून खाता मस्त, आवडतो सर्वांना. गुलगुले कसे वाटले तुम्हाला, तिखट गोड, ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आमचे रोज बघत जा तुम्ही. आणि मी आता उद्या वेगळंच टाकणार आहे अजून, तुम्हाला आवडीने तुम्ही पण बघा आणि खा. असेच माझे चॅनलवरती प्रेम असू द्या. आणि ओम नमः शिवाय आणि कृपाय नमः.